नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 25 ऑक्टोबर लाडकी बहिणीसाठी एक मोठा अपडेट समोर आलेला आहे. 16वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कोणत्या महिन्यांना मिळणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आणि त्या व्यतिरिक्त भाऊबीज ओवाळणी मिळणार आहे, ते किती मिळणार आहे तर ते आपण सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. ते तुम्ही बघू शकता. दिवाळी स्पेशल बोनस 1700 रुपये तर बोनससुद्धा भेटणार आहे. तर दिवाळीचा बोनससुद्धा आपल्याला प्रत्येक बहिणीला भेटणार आहे, परंतु याच बहिणींना भेटणार आहे ज्या बहिणींची KYC झाली असणार आहे. तर बघूया आपण KYC कशी करायची ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. तिथे बघू शकता दिवाळी स्पेशल बोनस ऑक्टोबर हप्त्यासोबतच 1700 रुपये बहिणीने भावाला दिले आदेश, भावाचे गिफ्ट. तर इथं बघू शकता भावाने तुम्हाला म्हणजे आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बहिणीला 1700 रुपये दिवाळी बोनस प्लस दिवाळीची भाऊबीज म्हणून अजून देखील पैसे देणार आहेत. तर ते किती आपण पुढं बघणारच आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. नवीन व्हिडिओसाठी आपल्या असेच इथे बघू शकता. ऑक्टोबरचा हप्ता तर मिळणारच आहे आपल्याला, लेकिन परत त्या व्यतिरिक्त आपल्याला 1700 रुपये दिवाळीचा बोनसही भेटणार आहे. इथे बघू शकता लाडकी बहीण योजना आत्ताच 3 आदेश दिलेत. 17 जिल्ह्यात दिवाळी 2 याद्या आहेत. 17 जिल्ह्यात आपल्याला आता पैसे वाटप झालेले आहेत आज, आणि 2 याद्यासुद्धा निघल्या आहेत. तर त्या 2 याद्या कोणत्या आहेत ती पण बघूया आपण. आज दिवाळी सणानिमित्त दुसरा टप्पा व्यतिरिक्त पुन्हा 3000 रुपये. तर 3000 रुपयाचा ऑक्टोबरचा हप्ता असणार आहे आणि 1700 रुपये बोनस आणि भाऊबीज ओवाळणी जर सेपरेटच असणार, वेगळीच असणार आहे. ते इथं बघू शकता. 15वा हप्ता वाटप तारीख ठरली. मोठी खुशखबर दिवाळी बोनस. तर ज्यांना 15वा 16वा हप्ता भेटला नाही त्यांना आजपासून हप्ता वाटायला चालू झालेला आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यात पहिल्यांदा सर्वात आधी वाटप चालू होणार आहे ते बघू आपण पुढं, आणि कोणकोणत्या महिलेला मिळणार ते देखील आपण बघूया. तिथं बघू शकता लाडकी बहीण योजना प्रत्येक महिलेनुसार पैसे वाटप 3000 रुपये, 4500 रुपये, 1700 रुपये बोनस. तर कोणकोणत्या महिलेला 3000, 4000 असे पैसे भेटणार आहेत. तर ज्या महिल्यांना 2 हप्ते आले नाहीत त्या महिल्यांना 3000 रुपये असे भेटणार आहेत, आणि ज्या महिल्यांना 3 हप्ते आले नाहीत त्यांना 4500 रुपये भेटणार आहेत, आणि सोबतच 1700 रुपयाचा बोनस देखील भेटणार आहे. तर बघू शकता. दिवाळी स्पेशल गिफ्ट 3000 रुपये. सप्टेंबर हप्ता वाटप भावाने शब्द पाळला आहे. 14 + 15वा हप्ता. तर 14 आणि 15वा हप्ता सोबतच वाटणार आहे 3000 रुपये, आणि प्लस 1700 रुपयाचा बोनस, आणि प्लस भाऊबीजेचं गिफ्ट देखील आहे. तर बघूया काय आहे. 3000 रुपये सप्टेंबर हप्ता वाटप. आता DBT बटन दाबले तर DBTने पटपट वाटायला चालू देखील केलं आहे. तर DBTने हप्ता वाटायला चालू देखील केला आहे. 12 जिल्ह्यांची यादी जाहीर. मुख्यमंत्र्यांचा आदेश. सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करा. तर पहिल्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करणार आहे ते देखील आपण बघणारच आहोत. आता सर्वात मोठी अपडेट आली 15वा हप्ता KYC अपडेट. तर ज्यांची KYC झाली असेल त्यांनासुद्धा भेटेल, आणि ज्यांची KYC झाली नसेल त्यांनासुद्धा भेटणार आहे. तर नवीन अपडेट समोर आलेले आहे. बघू शकता. आज पुन्हा दुसऱ्या यादीनुसार पैसे. आनंदाची बातमी. दुसरा टप्पा सुरू. ऑगस्टचे पैसे, सप्टेंबरचे पैसे आणि ऑक्टोबरचे पैसे देखील भेटणार आहेत. आणि आज संध्याकाळपासूनच आज संध्याकाळपासून पैसे वाटप करायला चालू होणार आहे. आजपासून होणार पैसे वितरण. मुख्यमंत्र्यांची थेट आदेश. मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिले आहेत MHDBTला की आपले तातडीने पैसे वाटप झाले पाहिजेत. 14वा हप्ता वाटप तारीख ठरली. आज पैसे वितरण आणि संपूर्ण 3 टप्प्यात. तर 3 टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत. दुसरा आदेश महिलांना बालविकास. महिला मंत्री आदित्य ठाकरे 14वा हप्ता तसेच 15 हप्ता वाटप संदर्भात सूचना दिली. हप्त्याचे पैसे. तर आदित्य ठाकरे यांनी पण तातडीने हप्ता वाटप करा हे आदेश दिले आहेत MHDBTला. तर लवकरात लवकर आपल्याला हप्ता मिळून जाईल. तर पहिले पण ज्या जिल्ह्यात भेटणार आहे तर ते जिल्हे कोणते ते पण बघणार आपण व्हिडिओमध्ये. तिसरा आदेश MHDBT संघ 14वा हप्ता तसे 15वा हप्ता संदर्भात सूचना दिल्या आपले सरकार MHDBTला. तर आता उशीर नाही, फक्त पैसे वाटप. तर MHDBTला देखील तातडीने आदेश दिले आहेत की सर्व महिला बहिणींना आपल्याला लवकरात लवकर पैसे वाटप करायचे आहेत. तर ते देखील आपल्याला भेटणार आहेत लवकरच. लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. आत्ताच 3 आदेश दिलेत. 3 आदेश कोणते आहेत तर पहिले सर्व बँका, महिला बालविकास आणि DBT संघ. तर हे 3 आदेशांनी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय. 14वा हप्ता यादी जाहीर केली. 1 पात्रता यादी, 2 अपात्रता यादी, 3 पेंडिंग यादी. तर 1 मध्ये पात्रता यादी कोण पात्र असणार आहे यासाठी, दुसऱ्यामध्ये अपात्रता कोण अपात्र असणार आहे ह्या योजनेसाठी, आणि तिसरी यादी कोण पेंडिंग आहे तर ते बघूया आपण. इथं बघू शकतो नवीन जिल्हे यादी.
जाहीर. तर सगळ्यात पहिले यात आपण बघू शकता, इथं वाटप म्हणजे पुण्यामध्ये होणार आहे. इथं पुणे जिल्ह्यामध्ये होत आहे सगळ्यात पहिलं. त्याच्यानंतर पुण्यानंतर इथं बघू शकता दुसरा विभाग असणार आहे नागपूर, चंद्रपूर, गोंदिया हे विभाग. आणि तिसरा विभाग असणार आहे आपला मध्यम वर्ग, बीड, लातूर, नांदेड, जालना हे 3 जिल्ह्या असे 3 विभागात पैसे वाटप होणार आहेत. पहिला म्हणजे आपल्याला माहिती आहे कोकण विभाग, दुसरा म्हणजे नांदेड, तिथं असे 3 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत. आणि पहिला आदेश सर्व सरकारी खाजगी बँकांना अथॉरिटीचे आदेश दिले आहेत की 8 बँकात हप्ते पैसे जमा झालेच पाहिजेत. तर कोणत्या 8 बँक असणार आहेत, त्यामध्ये तुमचा अकाउंट असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे जमा होतील. बघू शकता बँक ऑफ बडोदा, SBI, पंजाब युनियन, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक. जर तुमचे या 8 बँकांमध्ये खाते असेल तर तुमचे सर्वात आधी पैसे जमा होतील. तर त्याची पण ते देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि ते बघू शकता लाडकी बहीण योजना महिलांसाठी 5 मोठे गिफ्ट जाहीर झाले आहेत. भाऊबीजेसाठी तुम्हाला भावाने 5 मोठे गिफ्ट दिले आहेत. तर ते 5 मोठे गिफ्ट कोणते हे देखील बघूया आपण. बघू शकता पहिलं म्हणजे लाडकी बहीण योजनेला आता 3 गिफ्ट दिले जाणार. ती म्हणजे शिलाई मशीन, फॅन आणि पैठणी साडी. तर शिलाई मशीन कोणाला भेटणार, फॅन कोणाला भेटणार आणि पैठणी साडी कोणाला भेटणार ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. इथे बघू शकता पैसे आले नसतील तर ही कामे करा लगेच जमा. तर तुम्हाला आधार सेटिंग चेक करा, बँक KYC चेक करा, लाडकी बहीण वेबसाईट KYC करा, 2.5 लाखाचे उत्पन्न दर्शवा, पिवळे रेशन कार्ड तयार ठेवा. आम्ही तुम्हाला करणार मदत. तर आम्ही हे सगळं करण्यासाठी तुम्हाला मदत करणार. तिथे बघू शकता आपण पहिल्या टप्प्याचे पैसे जमा झाले. तिथे बघू शकता तुम्ही पैसे जमा झाल्याचे स्क्रीनशॉट देखील आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.